श्री स्वामी समर्थ. चंद्रग्रहण या 5 राशींसाठी खूपच लकी ठरेल. चांगले दिवस सुरू होतील आणि धनसंपत्तीतून होणार मालामाल. होय मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहणानंतर हे जातक मिठाई वाटण्यासाठी आणि लाडू तयार करण्यासाठी सज्ज व्हा. कारण आता 12 पैकी 5 राशींवर चंद्रदेव आणि पितृदेवांचा आशीर्वाद होणार आहे. यामुळे 12 पैकी 5 राशींच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. चंद्रग्रहणानंतर या राशींचे चांगले दिवस सुरू होतील आणि पितृदेवांचा आशीर्वाद भरभरून बरसेल. त्यामुळे या 5 राशींना मालामाल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि या 5 राशी कोट्याधीश बनतील. होय मित्रांनो, या राशींवर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद भरभरून बरसेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच मिस करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्या जीवनात आनंद घेऊन आला आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 17 सप्टेंबरला लागणार आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीत लागणार आहे, जिथे राहूही विराजमान आहे. अशा परिस्थितीत राहू आणि चंद्राची मीन राशीत युती होणार आहे. सामान्यतः चंद्र आणि राहूची युती शुभ मानली जात नाही, परंतु ज्योतिष गणनेनुसार काही बाबतीत हे वृषभ, मिथुन आणि इतर 5 राशींसाठी खूपच शुभ ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात चंद्रग्रहणामुळे कोणत्या 5 राशीचे लोक मालामाल होणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही वाटत असेल की चंद्रग्रहणावर माता भवानीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर असावा, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता की, जय माता भवानी असे लिहा, जेणेकरून भवानी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि भवानी मातेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे. नंबर 1, वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगते की 17 सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण तुमच्या राशीतून 11व्या भावात लागणार आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीत चंद्राच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती सुधारेल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये देखील तुम्हाला अनेक शुभ संधी मिळतील. या काळात तुमचे मित्र तुम्हाला खूप मदत करतील आणि त्यांच्या मदतीने तुमचे सर्व काम यशस्वी होईल. तसेच तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाची किंवा काकांची मदत मिळून धनसंपत्तीचा लाभ होऊ शकतो. चंद्रग्रहणानंतर तुमच्या जीवनात भाग्योदय होईल आणि तुमचे नवग्रह तुमचं साथ देऊ लागतील. मित्रांनो, करिअर आणि व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसून येईल. तुमचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या जीवनात धनप्रभाव सुरू होईल. तुमच्या जीवनात येणारे धन वाढत जाईल आणि तुम्हाला अनेक असे मार्ग मिळतील जिथून तुम्हाला धनलाभ होईल. तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती खूपच चांगली होईल, ज्यामुळे तुम्ही कोणतंही काम सुरू केल्यास त्यात तुम्हाला यश मिळेल. येणाऱ्या काळात तुम्हाला विविध प्रकारच्या यशांची प्राप्ती होऊ शकते. वृषभ राशीचे लोक दीर्घकाळापासून त्यांच्या दुर्भाग्यामुळे त्रस्त होते, परंतु आता तुमचे दुर्भाग्य तुमच्यापासून दूर होईल आणि तुमचे भाग्य तुम्हाला साथ देण्यास सुरुवात करेल. यामुळे समाजात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आर्थिक त्रासांपासून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला सुख समृद्धीचा अनुभव येईल. मित्रांनो, या चंद्रग्रहणानंतर वृषभ राशीच्या लोकांना जीवन पूर्णपणे बदलणार आहे. माता लक्ष्मी आणि प्रभू नारायण यांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला या चंद्रग्रहणावर मिळणार आहे, ज्यामुळे तुमचा काळ बदलेल आणि तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या आनंद येतील आणि तुम्ही धनाढ्य होऊ जाल. समाजात तुमच्या मान प्रतिष्ठेत वाढ होईल आणि तुम्हाला जीवनात मोठी प्रगती मिळेल. दुसरी रास आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनी हे चंद्रग्रहण तुमच्या राशीतून 10व्या भावात लागणार आहे. अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनात गेल्या काही काळातील अडचणी आता संपुष्टात येतील. होय मित्रांनो, पितृदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींमध्ये मोठे बदल होतील. तुमच्या वैयक्तिक जीवनात चाललेल्या समस्याही या चंद्रग्रहणाच्या प्रभावानंतर संपुष्टात लागतील. या चंद्रग्रहणामुळे कोर्ट कचेऱ्यातील प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय मिळेल. तुमचे शत्रू तुमच्या पुढे गुडघे टेकतील. तुम्हाला राजकीय लाभ होईल
जर तुम्ही दीर्घकाळापासून नोकरीची तयारी करत असाल तर आता तुमची नोकरी लागेल आणि जीवनातील सर्व समस्या संपुष्टात येतील. जर तुम्ही आधीपासून नोकरी करत असाल तर तुमचं प्रमोशन होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला संतती प्राप्तीचे योग आहेत. तुम्हाला विद्यमान संतती मिळू शकते. मार्केटमध्ये अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील. जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ती तुम्हाला खूप चांगला नफा देऊन जाईल. मिथुन राशीच्या जातकांना दीर्घकाळापासून अनेक समस्या भेडसावत होत्या, परंतु आता त्या हळूहळू कमी होऊ लागतील. या चंद्रग्रहणानंतर मिथुन राशीच्या लोकांनी खूप चांगली प्रगती दिसून येईल. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा मिळेल आणि धनवृद्धी होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला जीवनात मोठी प्रगती मिळेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर लगेचच लाईक करा आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या नवीन सूचनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. तिसरी रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांनी तुम्हाला सांगते की या महिन्यात होणाऱ्या चंद्रग्रहणादरम्यान तुम्हाला मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. वृश्चिक जातकांच्या चंद्रग्रहण 5व्या भावात लागणार आहे. ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. होय मित्रांनो, तसेच पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर या काळात इतकी होणार आहे की तुम्ही रात्रंदिवस मेहनत कराल, परंतु काळजी करू नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्याच्या शेवटी मिळेलच. चंद्रग्रहणादरम्यान लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर पडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच सरस्वती मातेच्या कृपेने तुमच्या वाणीमध्ये मोठा बदल होणार आहे, ज्यामुळे तुमच्या वाणीद्वारे समाजात तुमचा मान सन्मानात वाढ होईल. जर या महिन्यात तुमचा वाढदिवस असेल तर हा महिना तुमच्यासाठी खास असेल. तुम्ही या काळात खरेदीसाठी जास्त खर्च कराल आणि तुमच्या जीवनसाथीबरोबरच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल. हा काळ शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी चांगला ठरेल. सरस्वती मातेच्या कृपेने मुलांचं मन अभ्यासात लागेल. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगते की मकर राशीच्या 4थ्या भावात चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी हे चंद्रग्रहण एखाद्या वरदानासारखे आहे. होय मित्रांनो, 17 ते 18 सप्टेंबर दरम्यान माता लक्ष्मीने मकर राशीच्या जातकांसाठी राजयोग बनवला आहे. आता मकर राशीच्या जातकांच्या जीवनात फक्त आनंदच आनंद येणार आहे. चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. गेल्या काही वर्षांपासून चाललेल्या समस्यांचा आता माता लक्ष्मीच्या कृपेने अंत होईल. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यासाठी वेळ कठीण होता, पण चंद्रग्रहणाच्या समाप्तीनंतर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. त्यामुळे जीवनात एक नवीन आशा निर्माण होईल आणि अनेक यश मिळवण्याचे संकेत तुम्हाला दिसतील. तुमचे नाव उज्ज्वल होईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या समस्या आता दूर होतील. आत्मविश्वास आणि धाडस वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ राशी. मित्रांनो, कुंभ राशीच्या 2ऱ्या भावात चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या वाणीद्वारे मोठा फायदा होईल. होय मित्रांनो, आता तुमचे दिवस बदलणार आहेत. या काळात कुंभ राशीच्या जातकांसाठी दिवस खूपच शानदार असतील. कुंभ राशीच्या लोकांना साहसात वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकाल. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जुने कर्ज फेडण्यातही सक्षम असाल. या राशीच्या लोकांना परदेशात नोकरीची चांगली संधी मिळू शकते, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. परिवारात कोणत्याही सदस्यांसोबत वैचारिक मतभेद असल्यास ते घरातील मोठ्यांच्या मदतीने संपुष्टात येतील. वडिलांचे तुम्हाला प्रत्येक पावलावर सहकार्य मिळेल. घरातील मुलांमुळे वातावरण आनंददायी बनेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. संध्याकाळच्या वेळी तुमच्या जीवनसाथी एखाद्या धार्मिक स्थळाला जाण्याचा विचार करेल. या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाचा योग सकारात्मक बदल देऊ शकतो. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतील असं दिसत आहे. होय मित्रांनो, तर ही माहिती होती त्या सर्व राशींबद्दल ज्यांच्यावर चंद्रग्रहणाचा प्रभाव होणार आहे.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा. जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये खऱ्या अंतःकरणाने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहील.